प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध. झेड+ सुरक्षा देण्याची मागणी. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडसह विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने एकजूट होत प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड आणि कटकारस्थानपूरक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. प्रशासनाला निवेदन देण्यात आले. प्रवीणदादा गायकवाड हे मागास, वंचित, शोषित घटकांच्या हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष करणारे पुरोगामी विचारांचे नेतृत्व आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक संघटनांना, आंदोलनांना योग्य दिशा मिळाली आहे. अशा नेतृत्वावर झालेला हल्ला केवळ त्यांच्यावर नाही तर पुरोगामी विचारसरणी आणि लोकशाही मूल्यांवर हल्ला आहे, असं मत यावेळेस व्यक्त करण्यात आलं. या निवेदनात प्रशासनाकडे पुढील मागण्या करण्यात आल्या. प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याची तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. त्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता त्वरित झेड+ सुरक्षा पुरवण्यात यावी. पुरोगामी नेतृत्वाला गप्प बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात. संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख बालाजी महिते, महानगर प्रमुख गजानन जोगदंड, मराठा सेवा मंडळाचे जिल्हाप्रमुख गोविंद इक्कर, मंगेश भारकड, संभाजी सेनेचे विठ्ठल तळेकर, मराठा प्रवाह समन्वय समितीचे धाराजी भुसारे, शिवमुद्रा संघटनेचे सूर्यकांत मोगल, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप गव्हाणे यांच्यासह अनेक पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कॉम्रेड कीर्तिकुमार बुरांडे, कॉम्रेड माधुरीताई क्षीरसागर, शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, प्राचार्य मोहन मोरे, ॲडव्होकेट प्रीती गुले, दिनकर गरुड, आशिष वाकोडे, पांडुरंग शिंदे, सिद्धेश्वर कदम, नितीन जाधव, राजू शिंदे, गजानन देशमुख, स्वप्नील गरुड, प्रकाश जाधव, सचिन काळे, एकनाथ मोरे, पवन शिंदे, उमेश देशमुख, शिवाजी कदम इतर प्रतिनिधी उपस्थित होते. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला कळवण्यात आले की पुरोगामी नेतृत्वावरील हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी हा लढा अधिक तीव्र केला जाईल. तमाम पुरोगामी चळवळीतील मावळे प्रचंड ताकदीनं प्रवीणदादासाठी एकवटले आहेत. त्याच्यासाठी आपल्याला सर्वांचं एकदा प्रचंड टाळ्यावाजून स्वागत करायला पाहिजे. दीपक काटेच्या सूत्रधारावर कडक कारवाई झालीच पाहिजे. दीपक काटेच्या सूत्रधारावर मोका कायदा लागू झालाच पाहिजे. गृहमंत्री फडणवीस चले जाओ. गृहमंत्री फडणवीस चले जाओ. महाराष्ट्र हुकुमशाही सरकारचं करायचं काय? हुकुमशाही सरकारचं करायचं काय? जातीयवादी धर्मांध सरकारचं करायचं काय? जातीयवादी धर्मांध सरकारचं करायचं काय? समाजात फाटाफूट करणाऱ्या संभाजी भिडेला पाठीशी घालणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे आवाज दो. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद सरकार मुर्दाबाद. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद ब्राह्मणवाद मुर्दाबाद. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद. कॉम्रेड माधुरीताई क्षीरसागर ह्या मनोगत व्यक्त करणार आहेत. या ठिकाणी सत्तेवर असलेलं जे सरकार आहे ते इंग्रजाच्या अवलादीपेक्षा देखील घाणेरडं सरकार आहे. ज्या इंग्रजांनी तोडाफोडा आणि राज्यकराची नीती अवलंबली, आज आपल्याला दिसतंय की हे सरकार पक्ष देखील यांनी फोडले. जाती दोन तट तयार केले. बरोबर आहे. प्रत्येक जातीमध्ये त्यांच्या मनुवादी विचाराचा एक गट आणि बाकीचा एक गट अशी तोडफोड करणारं हे सरकार आहे. आज या सरकारला आणि मला असं वाटतं या संपूर्ण महाराष्ट्रात आपण मागणी केली पाहिजे की हे गृहमंत्री पद आधी देवेंद्र फडणवीसचा राजीनामा द्या आणि काढून द्या. ही मागणी या ठिकाणी केली पाहिजे. आज या सरकारच्या काळात महिलांवरचे अन्याय अत्याचार वाढत आहेत. आज मनोहर भिडे ज्यांनी मागं केवढं मोठं आंदोलन वळूच्या तिथे आंदोलनात या हरामखोरांना निर्दोष काही कारवाई केली नाही. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ढळढळीत पुढे येते की या दीपक काट्याच्या मागचे सूत्रधार कोण आहे. आज चंद्रशेखर बावनकुळे सारखा महसूल मंत्री त्याच्या सोबत फिरतोय. लाज वाटायला पाहिजे फडणवीस सरकारला की काय लायकीचे तुमचे मंत्री आहेत आणि काय लायकीचे लोक तुम्ही पाहता जे महाराष्ट्राची फुले शाहू आंबेडकरांची पुरोगामी परंपरा नष्ट करून या महाराष्ट्राला पुन्हा जातीयवादी, मनुवादी आणि चुकीच्या दिशेनं, प्रतिगामी दिशेनं न्यायचं कारस्थान करतात. त्यामुळे आज
परभणी जिल्ह्यातील तमाम पुरोगामी संघटना, संपूर्ण महाराष्ट्रातील लोक या संबंध प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या अन्यायाचा फक्त निषेध करतायत असं नाही, खरं तर या सरकारला निषेध करणं ही शब्दच बुलबुलीत झाला, बरोबर आहे. म्हणजे परंतु आपल्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी यांनी जनसुरक्षा लागू केला आहे. म्हणजे चहू बाजूला हुकुमशाही आणि तानाशाही या सरकारची चालू आहे. मराठवाड्याची शक्तीपीठासारखे न मागितलेले प्रकल्प आणून सरकार वाट लावायचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे माझं म्हणणं आहे सर्वांची एकजूट आपली नेहमीसाठी आपल्याला ठेवावी लागेल. खरं तर या लोकांच्यात कुठला दम नाही, बरोबर आहे. आपण जर सगळे लोक एकत्र झालेत तर ही पळपुटी अवलाद आहे, परंतु येत्या काळात परभणी जिल्ह्यामध्ये अशीच एकजूट स्वयंस्फूर्तपणे आपण राखूया एवढंच या ठिकाणी आवाज करते. जे फुले शाहू आंबेडकरांचे, शिवाजी महाराजांचे आपण वारसदार आहोत. आपण सर्व एकजुटीनं हा पुरोगामी महाराष्ट्र पुन्हा पुरोगामी दिशेनं नेण्याचा संकल्प करूयात. आणि मला असं वाटतं त्या हल्ल्याचा निषेध करण्यापेक्षा प्रत्येक स्तरावर संघर्ष करून यांना सत्तेवरून खाली खेचूया एवढंच या ठिकाणी बोलते. थांबते. इन्क्लाब जिंदाबाद. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं देखील निषेध करते आणि या आंदोलनात सहभागी होते. यानंतर शेतकरी नेते